मी 6 नाही त्याच्यापेक्षा जास्त वस्तू घेऊन दाखवणार आहे. पटापट पटापट दादा म्हणाले अर्धा तास होता आणि त्याच्यात मला खूप वस्तू घ्यायच्यात. कारण दादा मग एखादं फुल तरी द्या ना, मला एखादं फुल तरी गिफ्ट द्या ना प्लीज. काहीतरी द्या, एखादी माळ द्या, काहीतरी फ्री, पण काहीतरी फ्री द्या प्लीज. 10 20 180 दिले दादा तुम्ही. नाही 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 170 ठरलेले. नाही मला 10 रुपये अजून द्या. हाय फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. आणि बऱ्याच दिवसांपासून तुमच्या सगळ्यांच्या कमेंट होत्या की तुमचं शॉपिंग चॅलेंज लवकर सुरू करा. तर येस, तर आम्ही तुमच्यासाठी शॉपिंग चॅलेंज घेऊन आलोय, पण त्यात थोडासा ट्विस्ट आहे. तर आता आपण करणार आहोत गणपती स्पेशल शॉपिंग चॅलेंज विथ सेलिब्रिटी. सो आज माझ्यासोबत तुम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. तुम्हाला थंबनेलवरनं कळालंच असेल कोण आहे आज माझ्यासोबत. तर माझ्यासोबत आहे सगळ्यांची लाडकी अभिनेत्री मीरा जोशी. खूप खूप स्वागत तुझं लोकमत सगळ्यामध्ये. थँक्यू सो मच. आणि एक्साइटेड आहे खूप जास्त, कारण माझं हे पहिलं 1000 रुपीजचं चॅलेंज आहे. माझे बार्गेनिंग स्किल्स मला एक्सप्लोर करायला मिळणार. पण तुला 1000 रुपीजचं चॅलेंज तर आहेच, पण तर तुला मी एक वेगळं अजून थोडा ट्विस्ट देते. आणि तो ट्विस्ट म्हणजे असा आहे की तुला गणपती स्पेशल शॉपिंग करायची आहे. सो तुला काय हवं ते तू घेऊ शकतेस, पण थोडंसं फेस्टिव्ह आपल्याला करायचंय. त्याच्यामुळे तुला हे चॅलेंज एक्सेप्ट आहे. एक्सेप्टेड आहे. थोडं चॅलेंजिंग आहे, कारण इतर मी जे 1000 रुपीजचे चॅलेंजेस बघितलेले त्याच्यात कुठल्याही 6 वस्तू घ्यायच्या होत्या. त्यामुळे कानातले वगैरे छोटे छोटे घेऊन 6 वस्तू व्हायच्या. पण डेकोरेशनचं सामान 1000 रुपयात बसवणं म्हणून मी तू थोडं हलका करते. 5 वस्तू घ्यायच्या. बरं ठीक आहे, लेट्स डू इट. येस, चला आता आपण देऊयात तिला 1000 रुपये. आणि मी तिला देते 1000 रुपये आणि सांगते जा मस्त शॉपिंग कर. थँक्यू. आणि पण अजून एक ट्विस्ट देते. 30 मिनिटातच करायचं तुला हे चॅलेंज. बाय बाय. आणि तुझं चॅलेंज सुरू होतं आणि जाते ती शॉपिंग करायला. चलो. मला काय घेऊ तेच कळत नाही आता. मला वाटतं डेकोरेशनच्या माळा आपण सुरुवात करूया त्याच्याने. ओके, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण जर का डझनभर गोष्टी घेतल्या तर 6 वस्तू तशाही त्याच्यात कम्प्लीट होणार आहेत आणि स्वस्तात पण होतील. मी 6 नाही त्याच्यापेक्षा जास्त वस्तू घेऊन दाखवणार आहे. माळा कितीला आहेत? वो आपको आ जाएगा 200 रुपये जोड़ी है. हे खूप महाग बोलताय दादा. हे कितीला? 40 रुपये जोड़ी है. ऐका ना, मला डझनवर असं पॅकेटवाला काय स्वस्त मला ते सांगा. पटापट पटापट दादा म्हणाले अर्धा तास होता आणि त्याच्यात मला खूप वस्तू घ्यायच्यात. कारण खूप सुंदर माळा आहेत या. वाव. ये कितीला आहेत या? ये आपको आ जाएगा 125 रुपए का पैकेट. 5 पीस रहता है. ह्याच्यात किती? 5 माळा आहेत. 5 माला है. 10 गोष्टी इथेच होऊन जाणार आहेत. पण दादा ऐका ना, मी 125 एका पॅकेटचं नाही देणार. थोडेसे कमी करा काहीतरी प्लीज. किती? ते कितीला देणार तुम्ही? तुम्ही सांगा कितीला देणार. कितीला आधी आहे ते सांगा तुम्ही. वो 250 रुपये का. नाही एवढे तर मी देणार नाही दादा. 100 देऊ? 200 रुपये. बरं हे कितीला द्या तुम्ही मला. हे सांगायचे पैसे सांगा तुम्ही मला. 200 सोडा ना. सॉरी 200 मध्ये द्या. 20 सोडा ना प्लीज. नाही काहीतरी वस्तू फ्री द्या मला. नाही एक काहीतरी वस्तू फ्री द्या मग. नाही एक काहीतरी वस्तू फ्री द्या. पण दादा द्या ना प्लीज. ऐका ना, ते द्या ना. छोटं पॉट द्या ना प्लीज 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 दादा. हिरवा रंग द्या. हिरवा. ग्रीन द्या. ओके, सो इथे माझ्या टेक्निकली 11 वस्तू झालेल्या आहेत. मला 5चं चॅलेंज मिळाले, पण 11 वस्तू झालेल्या आहेत इथे. दादा पटापट द्या, माझ्या टाइम कमी कारण. सो ह्या 5 माळा आहेत आणि ह्या 5 माळा आहेत. ह्या सगळ्या मिळून मी 220 रुपयाला घेतल्या दोन्ही. काय? हा बरोबर आहे. सॉरी. सो आता माझ्याकडे उरलेले आहेत 800 रुपये आणि त्याच्यात मी अजून बरंच काही घेऊ शकते. दादा या माळा कशा आहेत? हा कितीला आहे? दादा काहीतरी कमी करा ना. दादा हे कितीला आहे? ओ दादा हे कितीला आहे? पटकन सांगा. हे कितने का आहे? 650 रुपये का. नको दादा, तुम्ही ह्याचं सांगा मला पटकन. कुठे गेले दादा? हा ऐका ना, बरं हे मला बार्गेन नाही करतात कारण की दादा ऐकतच नाहीयेत. ते 200 रुपयाला म्हणतात, पण तरी सुद्धा आपण बजेटमध्ये होत असं मला वाटतं. पण दादा थोडेसे 20 रुपये तरी कमी केले असते तर खूप बरं वाटलं असतं. बरं मी चांगला भाव दिला तुम्हाला. दादा मग एखादं फुल तरी द्या ना मला. एखादं फुल तरी गिफ्ट द्या ना प्लीज. काहीतरी द्या. एखादी माळ द्या, काहीतरी फ्री, पण काहीतरी फ्री द्या प्लीज. द्या ना दादा काहीतरी प्लीज द्या ना. म्हणजे मला समाधान मिळेल काहीतरी बार्गेन केल्याचं.
एखादी माळ द्या किंवा कुठली पण माळ द्या, छोटीशी माळ द्या, एखादं मला फूल 30 द्या. रुपये बोलायला लागणार मग नाही नाही असं नका करू प्लीज, काहीतरी फ्री द्या. पूर्णाला match होईल. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. हे घ्या दादा. थँक्यू दादा. सो या 5 10 11 हे तोरण 12 आणि हे 13 वस्तू घेतलेल्या आहेत मी. आणि आपल्याकडे तरी सुद्धा 600 रुपये उरलेले आहेत. आय गेस डेकोरेशनसाठी इनफ सामान मिळाले आपल्याला. फक्त एक बॅकड्रॉपसाठी आपण काहीतरी बघूया असं मला वाटतं. एक मिनिट. हॅलो. गणपतीसाठी कापड द्या ना बॅकड्रॉपसाठी. जरा पटापट द्या फक्त, कारण माझ्याकडे खूप कमी वेळ उरलाय. कसं कितीला आहे पण हे? किती? नाही हो, एवढं माझ्याकडे बजेट नाहीये. कुठलं? जरा छान दाखवा ना दादा प्लीज. वेल्वेटचं वरी द्या ना प्लीज. वेल्वेटचं स्वस्तात द्या ना मला प्लीज. माझे बजेट नाही दादा, एवढेच पैसे उरले तरी माझ्याकडे अजून मला 5 वस्तू घ्यायच्यात दादा प्लीज. हे द्या ना मला स्वस्त. हे कितीला आहे? हे मला 100 रुपये मीटरला द्या ना प्लीज. हे 100 रुपये मीटरला द्या ना, किंवा अशा टाईपचं काहीतरी हे द्या. तर मग हे बघा, हे कितीला आहे फायनल सांगा ना. ह्याच्यात कटपीस आहे का आपल्याकडे? सेम वेल्वेट मध्ये कटपीस असेल तरी पण चालेल, पण मला रंग हाच पाहिजे. असं नका ना करू दादा. बरं आता ना अख्खं कापड आपल्याला खूप महाग पडतंय, त्यामुळे मी कटपीस स्वस्तात मिळतो का ते बघतेय. मोस्टली आम्ही घरी ड्रेसेस सुद्धा कटपीसेस शिवतो, कारण ते खूप स्वस्तात पडतं आणि बजेट फ्रेंडली प्लस छान पण पडतं. नको दादा, पांढरं नको मला, वेल्वेट द्या ना. ऐका ना, थोडं स्वस्त द्या ना प्लीज. त्याचा पन्ना किती आहे त्याचा? 180 रुपयाला मिळतोय. हे कितीला म्हणाला तुम्ही? 150 रुपये 140 रुपयाला मिळतोय. नाही, हे कितीला म्हणालात? हे 200 रुपयाला मिळतोय. आणि तुम्ही देणार कितीला? फिक्स्ड वेगळे भाव सांगितलं. आणि 1 मीटर म्हणजे कितीला येणार? आमच्या घरी ना खूप छोटासा गणपती असतो, सो ऑलमोस्ट मला वाटतं एक आणि 1 मीटर कितीला देणार तुम्ही? 200ला पडलं. थोडं कमी करा ना, 150ला तरी द्या ना. चांगला होतं. द्या ना दादा, लोट नाही होत. 150ला द्या ना. मला हा रंग द्या ना 150ला प्लीज. बाहेर नाही होत. चांगला होतं. द्या ना दादा प्लीज. देख ले जरा. 150 में दे दो. नाही 150 में दे दो दादा प्लीज. 180. मग 180 में मला एक काहीतरी कटपीस अजून एक फ्री द्या. मग एक कटपीस मेरे को फ्री दे दो फिर. हां, एक कटपीस फ्री द्या मला. ह्याच्यातला कुठलाही द्या ना, तुमच्या आवडीचा द्या मला. हे द्या मला 180ला आणि त्यातला एक कटपीस मला फ्री द्या. सो हे मी बॅकड्रॉप म्हणून यूज करेन. आणि लेट्स सी, आमच्याकडे खूप छोटासा गणपती आहे. ह्याच्यात अजून डार्क रंग नाही आहे ना आपल्याकडे? ठीक आहे. दादा एक मिनिट थांबा. सॉरी माझं माइंड चेंज झालं. दादा मला हा द्या प्लीज. सॉरी. जरा डार्क रंग बेटर दिसतो ना गणपतीला. आणि फ्री काय देणार दादा वरून ते कटपीस? नाही ते बोलले ना आता देणार एक छोटासा कटपीस कुठलाही. कटपीस माझ्याकडे आहे कुठे? आहे, त्यांनी अख्खा पॅकेट दाखवलं दादा. नाही फ्री मध्ये द्या, तर त्याच बेसिसवर मी घेणार आहे. पटकन दादा, चला. आणि कटपीस द्या ना एखादा फ्री कुठलाही. कुठला द्याल याच्यातलं तुम्ही सांगा. हा द्याल का नाही? हा द्या देणार. ठीक आहे, हे पण चालेल. ते नको दादा मला. मग जरा छान रंग तरी द्या ना. हा अजून काहीतरी सांगा ना, ऑप्शन सांगा अजून. नाही हा नको. जरा छान रंग द्या ना अजून. बरं हे द्याल? द्या ना दादा. ऐका, हे किंवा हे यातलं कुठलं तरी द्या ना, निळं किंवा हे. तुमच्या आवडीस तुम्हाला जे वाटेल ते द्या. नाही कार्टून नाही, तर अख्खा द्या मग. नको ना दादा, पण ते नकोय मला. पटकन द्या दादा, पटकन उलटे डिसाईड करा. मला हे आवडलंय किंवा हे आवडलंय. द्या ना हे द्या ना. हे द्या ना. अच्छा मी एक काम करते, मी 200 रुपये देते सगळे मिळून आणि हे मला द्या. मग हे द्या. दादा ऐकतच नाही आहेत. नको, पण नेट ते नाही आवडलं मला, त्याचा रंग नाही आवडलाय. मग सॅटिन द्या कुठलं तरी, पण द्या पटकन. चला ब्राईट होईल ना.
द्या रे पटकन दादा, काही पण द्या, चला काढून. नेट घ्या ना ताई. नेट टोको ना दादा, वेल्वेटला गेलं तरी पाहिजे ना दादा, वेल्वेटला नाही जात दादा. हे देख जरा. मला नाही आवडलं पण ठीक आहे दादा. हे द्या ना मग सॅटिन तरी ॲटलिस्ट. हे द्या मग, हे बघ, हे तर द्या, काही बोलू नका दादा प्लीज. हे घेऊया आपण. मी खूप टाइम वेस्ट करते मला माहिती आहे, पण कांट हेल्प. हे नेट घ्या ना. पण ते खूपच छोटे आणि ब्राईट पण नाही दादा. 150 रुपये के ये हो रहे हैं. बरं हे द्या. नाही हे ठीक आहे, द्या ते पांढरं. तुम्हाला जरा मी 500 दिले तर. सो 1 2 5 6 7 8 9 10 आणि 15, टोटल 15 वस्तू घेतलेल्या आहेत मी. ओप्स, खूप सामान झालंय. सर गोल्डन मीठ है. थैंक यू. ए नहीं 180 डिसाइड हुआ ना. बोले थे ना. किधर वो उसके लिए बोली थी. नहीं 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 दादा, तो फिर 180 ये रख लो, फिर मुझे नहीं चाहिए. फिर 180 डिसाइड हुआ था ना दादा. नेट भी नहीं नहीं फिर ये नहीं चाहिए मुझे. नहीं वो उस कपडे के लिए बोली थी मैं. नाही सॉरी, मग आपल्या आता 14 वस्तू झालेल्या आहेत आणि आपल्याकडे उरलेत 420 रुपये. गणपतीसाठी एखादा हार घेऊया का आपण? कारण हे खूप आहे आपल्याकडे ॲक्च्युली. आता डेकोरेशनचं मला वाटतं बऱ्यापैकी झालं आहे. मला वाटतं गणपतीसाठी एखादा हार घेऊया आपण. बाहेर जाऊन आज जाऊन चेक करूया आपण. तर गणपतीसाठी काही हार वगैरे आहे आपल्याकडे. कितीला आहे हा? 250 काय 200. कोई भी तो वरचा 150ला देणार दादा. एवढी कमी नाही. 7 किलो. हा 150ला द्या ना मग. हा 150ला द्या ना. हा 150 रुपये. कितीला देणार मग? 250 काय तो. नाही 150ला द्या ना दादा प्लीज. नाही नाही द्या ना दादा प्लीज. दादा हे बघा मॅडम ना एवढेच रुपये उरलेत फक्त आणि मला त्याच्यात ना अजून 4 वस्तू घ्यायच्या आहेत. 200. पण नाही 150, माझं 150च बजेट आहे आणि तर मी अजून बाकीचं घेऊ शकेन. 100 रुपये. नाही ते नको ना, मला हे द्या ना प्लीज. हा 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 खूप छान आहे दादा, प्लीज द्या ना प्लीज प्लीज प्लीज. अच्छा 160ला, त्याच्यावर बोलू नका प्लीज. 160. नाही इन्कम नाही. मग किती फायनल सांगा? 200 तर मी नाही देणार दादा. नाही नाही 200 नाही देणार. घ्या पटकन चला दादा, विचार कसा करताय? 160ला द्या चला. अरे होईल होईल दादा. दुसरा कुठे दाखवा मग. नाही तो नाही साईडला बघू दादा, द्या ना. हा 250. किती? 250 200. मला कळत नाही हा खरंच मी 200ला घ्यायला पाहिजे का दादा? ऐका नाही. नाही थांबा फोडू नका. 2 मिनटं थांबा. आपके हाथ में लग गया. नहीं पर सुनो 2 मिनट रुको. अरे खोलो मत दादा. सुनो 170 उसके ऊपर प्लीज मत बोलो. प्लीज मत बोलो. ऑलरेडी मैं ओवर बजट जा रही हूँ. 170 ले लो और ये ठीक है 180. नहीं 170 अभी मत बोलो दादा. 170. सो हा हार मी घेतलेला आहे गणपतीसाठी. सो आय गेस आपल्या 15 वस्तू झालेल्या आहेत आता. खरं तर मला बाकीच्या दागिने पण खूप आवडले, पण आपलं चॅलेंज असं आहे की गणपतीसाठी शॉपिंग करायचं. सो खूप क्यूट आहे ना. हा कितीला दादा? ये 200 रुपये, ये 450. पण ऍक्च्युली आपण गणपतीची मूर्ती घेतो तेव्हा त्याच्याबरोबर मूषक असतोच. सो हा सेपरेटली घेता मी नाही घेत असं मला वाटतं. नाही दादा हे द्या फक्त मला. दादा सुटे पडतील मला, प्लीज बंदे द्या ना असतील तर. त्यांना मी 200 दिले ना. तुम्हाला 200 दिले ना. 10 20 180 दिले दादा तुम्ही. 180. नाही 100 आपल्या 170 ठरलेले. नाही मला 10 रुपये अजून द्या. अजून 10 रुपये द्या पटकन मला दादा. 180 बोल. नाही अजून 10 रुपये द्या मला प्लीज दादा. माझं बजेट हलतंय दादा. नाही 10 रुपये द्या पटकन. 10 रुपये द्या. थँक्यू सो मच दादा. ओके सो आता आपल्याकडे उरलेत 220 30. आपल्याकडे उरलेत 250 रुपये आणि आपल्याकडे वस्तू झाल्यात 15 वस्तू झाल्यात. सो आपण ऑलरेडी चॅलेंज जिंकलेलो आहोत. एखादा ट्रे घेते गणपतीसाठी काही फुलं नैवेद्य ठेवायला. बघूया.
केळीचं पान पण छान वाटतंय. हा कितीला आहे? हा ट्रे रुपए का है, ये 150 रुपए का आएगा, ये देखो 100 रुपए का आएगा। अभी अ, अलग-अलग रेट में है। दादा मुझे 70 रुपए में बिठा के दे दो जो कुछ भी है. 70 रुपए का चाहिए, सुनो ना, ये अच्छा है. ये नहीं, सॉरी, ये अच्छा है. 100 रुपए का रहेगा। क्या दादा कुछ भी बात कर रहे हो? नाही नाही नाही. हा दादा 100ला वरे मिळतो बाहेर. पटकन बोला, पटकन. काय देणार तुम्ही 70 रुपयात मला? 70 रुपए का ये हा नाही, हे नाही घेणार मी. काही त्याचं चकचकीत द्या ना. हे कितीला 100 आहे? रुपए का आ जाएगा। हे कितीला आहे? 100 रुपए का हे 70ला घेऊ? नहीं, दादा केवढासा आहे हा ट्रे? छोटासा आहे. 100 रुपए का लाता है। 70ला देणार तुम्ही? ओके, सो आत्ताच मी टाइम चेक केला आणि आपल्याकडे फक्त 5 मिनिटं उरलेली आहेत. सो 5 मिनिटात मी हे कसे खर्च करू मला कळत नाही. स्वतःसाठी काय घेऊ का गणपतीला लुक क्रिएट करायला? नको नको, आपण गणपतीचं सामान घेऊया. आपल्याकडे बरीच तोरणं आहेत, पण आपण जे मेन एंट्रन्स आहे आमच्या घराचा त्याला तोरण नाही आहे. आणि लोक जेव्हा घरी येतील तेव्हा दारात तोरण असलेलं छान दिसेल. सो मी तोरण घेते. दादा तोरण कितीला आहे? बोलता ताई, हे कितीला आहे? हे हाँ तो 350 ताई, कमी करून दे। खूप महाग सांगताय दादा. हे कितीला आहे? हाँ खाली गोंड्याचं ते ऑरेंजवालं. हे कितीला आहे? हाँ 200 नाही हो दादा. आणि हे तो 150 रुपये किती? देना, 150 आहे, कमी करून देतो। 70ला द्या ना. हे 70ला. 70ला 70 ला द्या ना दादा. कितीला देणार? फायनल सांगा दादा. दादा पटकन सांगा मॅडम, 5 मिनिटात फक्त. कितीला मिळणार आहे? कितीला देणार? 100 रुपये करतो दादा 70ला द्या ना प्लीज. 80ला तर द्या मग. ताई, 100 रुपये माझी खरेदी आहे. 80ला द्या ना. 80ला. तुमच्याकडे टाइम नाही म्हणून तुम्हाला खरेदी होऊन बरं, आपण हे तोरण घेऊया 100 रुपयाला. आपल्याकडे 16 वस्तू झालेल्या आहेत आणि अजूनही आपल्याकडे 150 रुपये उरलेले आहेत. एक शेवटचे माझ्यासाठी कारातले घेते फक्त, कारण फक्त 3 मिनिटं उरलेली आहेत. 100 रुपये म्हणतात, त्याच्याशी ट्रे घेतलेला बरा. दादा 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 100 रुपयाला तो ट्रे द्या ना. तो 100 रुपयाला ट्रे द्या ना. इकडचा खालचा 100 रुपयाला द्या ना. हा हा आपल्याकडे अजूनही 50 रुपये उरलेले आहेत. 50 रुपयाचं मी काय घेऊ? नको 50 रुपयात काय येतं अजून? ओके, 50 रुपयात एक काम करते. आता खूप दमली आहे मी, तर 50 रुपयात मी उसाचा रस पिते. आपण सगळेच उसाचा रस पिऊया. ओके, सो आपण फायनली पोहोचलेलो आहोत. शेवटचे आपल्याकडे 50 रुपये उरलेले आहेत आणि 50 रुपयात आपण 2 ग्लास तर पिऊच शकतो. सो दादा हाफ ग्लास कितीला आहे? 20-30 मला 50 रुपयात बसवायचं आहे. तर आमच्या फक्त 50 रुपये मला 3 ग्लास हवेत. 20, 30, 40 आणि 50 रुपये संपलेले आहेत. त्याच्यात मी 3 ग्लास घेतलेले आहेत. ॲक्च्युली 20 रुपयाला एक ग्लास आहे, पण इथे पण मी बार्गेनिंग केलेलं आहे. आणि प्लीज. आणि बरोबर अर्ध्या तासात आमचा उसाचा ज्यूस सुद्धा पिऊन झालेला आहे आणि मीराने एकदम टायमिंग मध्ये सगळं तिचं सामान घेऊन टाकलेलं आहे आणि शॉपिंग केलेली आहे. मला वाटतं बऱ्यापैकी शॉपिंग केलेली हो, आहे. आता मी तुला दाखवते काय काय घेतलंय. येस, हे कितीला घेतलंस? हा मी 100ला घेतला. वाव. ऍक्च्युली त्यांनी मला बार्गेन करू दिलं नाही, पण मला वेळ नव्हता, सो मी 100ला घेतला. तर मला ऍक्च्युली 70ला घ्यायचा होता. ओके. एक वस्तू आहे, हे ऍक्च्युली त्यांनी 150 सांगितलेलं, मी 100ला आणलं. हे पण वाव. 2 हे 250ला सांगितलेलं, मी हे 170ला आणलंय. खूप भांडून आणलेलं आहे. 3 त्याच्यानंतर हे 5 आहेत. ओके. हे आणि 4 झाले ना? 4 आणि हे 5. सो हे दोन्ही मिळून मी 220ला घेतलं. हा, प्लस हे 5 वस्तू झाल्या तुझ्या इथे. हो झाल्या. प्लस मी हे फ्री आणलंय त्याच्यावर 6. हे 220ला सगळं आलं. हे पण मी फ्री ओके. आणलंय 7. कशावर तरी. हा, तोरणावर फ्री आणलंय. ओके. हे आणि तोरण हे 8. तोरण 200ला मिळालं. त्याच्यावर ते हे लढी फ्री आणली मी. ओके. आणि हे कापड मी 180 रुपयाला आणलं बॅकड्रॉप साठी. ओके. सो येस, किती झाले टोटल? 9 वस्तू तिने आणलेल्या आहेत आणि ते पण 1000 रुपयाच्या आत. आणि त्या व्यतिरिक्त तिने पैसे वाचवले, त्यामध्ये तिने आम्हाला उसाचा उसाचा ज्यूस दिलेला आहे.
आणि आम्ही तो मस्त तृप्त होऊन खूप बरं वाटलं, एवढं ऊन आहे कारण. हो खूप ऊन आहे. आणि ऍक्च्युली हे इंडिव्हिज्युअल काउंट केलं तर मी जास्त वस्तू आणल्या, की ह्याच्यात 5-5 आहेत मला. हो का? हो. पण आपण तसं नको करूया, नाहीतर म्हणतील ए चिटिंग किया इसने. तो हा ठीक आहे. तर आपण आता मीराने तिचं चॅलेंज जिंकलेली आहे मीरा, सो तुला हे सगळं आमच्याकडून. थँक्यू सो मच. या वर्षीचा माझा गणपती खूपच छान पार पडणार आहे. Yes. कारण इतके वर्ष खरं तर माझे काका किंवा माझे बाबा शॉपिंग करायचे गणपतीसाठी, आम्ही फक्त जायचो आणि Okay. डेकोरेशन करायचो. पण यावेळी अगदी सुरुवातीपासून इन्व्हॉल्ड आहे या प्रोसेसमध्ये, आणि ते सगळं डेकोरेशनचं सामान मी घेतलेलं आहे. क्या So, बात. यावेळी खूप मजा येणार आहे. येस, थँक्यू सो मच. Thank you. Thank आणि you so much आम्हाला for वेळ inviting me. आणि आम्हाला वेळ दिलास त्यासाठी थँक्यू सो My मच. pleasure. Thank आणि you. तुला गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि लोकमत सखीमध्ये तू सहभागी झालीस, शॉपिंग चॅलेंज मध्ये सहभागी झालीस, आणि एवढं छान तुझं शॉपिंग चॅलेंज, एवढं तुझं बार्गेनिंग स्किल दाखवला, सगळ्यांसोबत भांडलीस त्यासाठी थँक्यू. आणि थँक्यू सो मच. तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.